जिंदगी एक सफर है सुहाना। मंडळी, तुम्हाला म्हणून सांगतो, मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला जाणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तेवढं करून टाका। आज ना लय दिवसानं मास्तरच्या पोरगीला भेटायला जायचं, पण घरी काय सांगू? जर शाळेत नाही गेलो तर माझ्या बापाला माहीत होईल। आता मग माझं काही खरं नाही। तसं पण मजबूतच कारण द्यायला पाहिजे। जर बापाला समजलं बिमजलं तर बाप मला कुत्र्यागत हाणेल। आता काय करायचं? कुठलं कारण शोधायचं? एक आयडिया सुचली। आता माझं डोकं दुखालंय असंच सांगतो, म्हणजे त्यांना खरं पटेल। अरे पप्प्या, काय झोपलायस? शाळेला बिळायला जायचं की नाही? कामधंदा आहेत की नाही तुला? उठतोस काय? काय झोपलायस एवढ्या सकाळ सकाळी? अरे पप्प्या उठ की, 10 वाजून गेले। शाळेला जायचं की नाही? उठ की लेकीचा। ओ पप्पा, का बोंबलायसा? कळत नाही तुम्हाला मी झोपले ते? उगाच वटा 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 हाका मारताय सारखं मला। माझ्या काय मागं लागू नकासा। आज माझं डोकं लय दुखाले बघा। मला काय हाका मारू नकासा आणि काय काम बी लावू नकासा आणि मी शाळेत बी जाणार नाही। माझं डोकं लय दुखाले आज। म्हणजे सकाळच्या बापाला उलट बोलतोस रे? कमरत लातच घालीन उठ, नाही तर शाळेला जायचं उठ। ओ पप्पा, किती वेळा सांगितलं डोकं दुखाले माझं। मी काय नाटकं करतोय शाळा बुडवायला? खरंच डोकं दुखाले माझं, सांगाले ना मी। तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे मी कधी खोटं बोलत नाही आणि शाळा तर मी कधी चुकवतच नाही। आणि कशाला माझ्या मागं लागलायसा? जावा की तुमची कामं करा जावा। वा वा, किती खरं बोलतोस ना, मला ते चांगलंच माहितीये। तुझ्यासारखी औलाद पैदा झाली ना, तेच माझं नशीब। तुझं आणि डोकं दुखायला काय झालं? कशाने डोकं दुखालंय तुझं? कशाचा एवढा लोड घेतलास डोसक्याला तुझ्या? कशानं दुखालंय? 3 टाइम खातोस लेकाच्या दिवसातनं 15-16 चपात्या लागतात तुला एका टायमाला आणि डोकं दुखालंय तुझं। उठतोस की नाही? अहो पप्पा, निम्म्या रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करालतो मी, म्हणून तर डोकं दुखालंय माझं। अहो पप्पा, काल जरा गणिताचा अभ्यास होता हो, त्यामुळे जरा डोकं घातलं ना गणितात तर डोकं जड होते हो, त्यानं दुखत असेल बघा माझं डोकं, असं तर मला वाटतंय। तुम्हाला तर माहितीच आहे की पप्पा मी किती अभ्यास करतोय ते। ऐका आता, ऐकावं ते नवलच। तू आणि कधीपासून अभ्यास करायला लागलास आता, आणि ते पण गणिताचा? तरीच म्हणलो आज सूर्य पश्चिमेला उगवला का काय, का पूर्वेला उगवलाय? जरा बाहेर जाऊन बघून येतो थांब लेकाच्या। तुमचं हे असं आहे बघा, मी किती काही केलं तरी तुम्हाला माझ्यावर विश्वासच बसत नाही। माझं काही दिसूनच येत नाही बघा अभ्यास केलेलं तुम्हाला। म्हणूनच मला काही करावंसं वाटत नाही। तुमच्या अशा या वागण्याला मी लय कंटाळलोय आणि मला काय लय बोलू नका बघा। जाऊ द्या, माझं डोकं लय दुखालंय, तुम्ही तुमच्या कामाला जावा बघा, मला जरा झोपू दे। अरे पप्प्या, बघून या तोंडाच्या 3 वर्ष झालं 10वीत 3दा नापास झालायस आणि आजच तुला अभ्यासाचं सुचालंय रे? खोटं बोलतोस रे माझ्याशी? काय नको ते कारण वाटेल ते सांगायलायस, बडबडायलायस। आजच तुझं डोकं दुखालंय, मला माहित नाही किती अभ्यास करतोस ते। उठतोस काय जातोस का शाळेला? का घेऊ काठी तुला? पप्पा, मी जाणार नाही। एकदा सांगितलं ना, नाही म्हणजे नाही, अजिबात शाळेला जाणार नाही। नको रे जाऊस, मला काय करायचं? आता समजणार नाही तुला। 2-3 वर्षानं तुझं लगीन झालं का नाही, तुझा मेंदू ताळ्यावर येईल बघ, आणि मग तुला वाटणार का शिकलो असतो तर बरं झालं असतं। ओ पप्पा, तुम्ही नका टेन्शन घेऊ। एक दिवस ना ढीग पैसा येणार आहे आपल्याकडे, ढीग। तेव्हा तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही, आणि तुम्ही बी टेन्शन घेऊ नका आणि मला बी टेन्शन देऊ नका फुकटचं। पैसा बघून तुम्हाला खूळ लागल, खूळ, आणि गावातनं फिरशीला सगळ्या दगड मारत, कळाल काय तुम्हाला? ए पप्प्या लेकाच्या, तुला काय करायचं ते कर। तुझ्या नादाला लागून नंतर येडा व्हायच्या आधीच आत्ताच वेडा होईन मी। तुला काय करायचं ते कर बाबा। कसलं गंडिवलंय मी फादरला। आयला, गंडवता गंडवता खरंच डोकं दुखालं बाबा माझं। एक खोटं बोलायच्या नादात ढीग खोटं बोललो। एका खोटं माग 10 खोटं बोलायची पाळी आली आता माझ्यावर। पण जाऊ दे, कोणाला फरक पडायला इथं? एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं, बिनलाजासारखं। आज तर गर्लफ्रेंडला भेटायला जाणार आहे मी। माझ्या तर मनात लड्डू फुटालेत, लड्डू। लयच भारी वाटायलंय बाबा, आज तर मज्जाच मज्जा। खरं पप्पा आता परत येतील आणि म्हणतील चल जाऊया दवाखान्यात। आता पप्पा यायच्या आधी कल्टी मारायला पाहिजे इथनं। मगाशी बंड्याचा फोन मला आला होता।
कशाला बरं आला असेल? त्याला जरा फोन करून जळवतोस. लेकाचा लय जळतोय माझ्यावर. ए वंड्या भावा, बोल की, फोन केलतास रे? पोचलो बर का मी. लय भारी आहे इथं, लय मज्जा आली बाबा. मग कामच डेंजर असतंय आपलं. कशी पटवली मास्तरची पोरगी. मास्तरला त्यातलं काय बी माहित नाही आणि माझ्या बाला बी काय माहित नाही. आपलं कामच लय डेंजर आहे. अरे तू बस बोंबलत ह्याच्या त्याच्या गर्लफ्रेंड बघत आणि तोंडाला पाणी सुटत. माझं आपलं भारी आहे बघ. मास्तरची पोरगी पटली बघ लेकाच्या मला. काय नाच खेळा वातावरण आहे. काय ते झाडी, काय ते डोंगर. एक नंबर. सगळं कसं झकास पैकी आहे बघ. सगळं कसं ओके मध्ये आहे बघ. तू आज काय टेन्शन घेऊ नको माझं. तू फक्त आज शाळा सांभाळ माझी म्हणजे झालं. आणि सारखा सारखा फोन करून मला डिस्टर्ब करू नकोस बघ. ठेव फोन आणि परत फोन करू नकोस. नाहीतर फोन मधनं हात घालून तुझी सगळी केस उपडून काढीन बघ. आईच्या गावात अजून कशी आली नाही ही? एवढा का टाइम लागाला हिला काय कळना. आली वाटतं. आली 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 एकदाची बाई. कधीपासून यायला लागली ही तरी. हाय पप्पू डार्लिंग, मी आले. हाय हाय, मी इथंच बसले केव्हापासून. किती वेळ? मला ना खूप भूक लागली. आपण पटकन काहीतरी ऑर्डर करूया का? असं काय? एकच मिनिट. एका मिनिटातच त्या वेटरला बोलवतो. ए वेटर, ए वेटर. हेंगाडीच आहे तिथली कुठली वेटर. इकडे ये, इकडे ये. काय झालं बोंबलायला? हीच तर दम नाही व्हय? काय पाहिजे तुम्हाला? काय ऑर्डर आहे तुमची? सांगा पटापटा. ते मॅडमांना विचारा. मॅडमांना काय हवंय नकोय ते त्यांनाच माहिती ना. मॅडम सांगा बघू काय पाहिजे तुम्हाला. बोला मॅडम, काय काय पाहिजे तुम्हाला? काय काय खाऊ वाटते तुम्हाला? सांगा लवकर. अहो मॅडम बोला की लवकर. मी काय रिकाम नाही. बाकीचे लय काम आहेत मला. तुमच्यासारखी रिकाम टिकडी माणसं नव्ह आम्ही. एक कोल्ड कॉफी, एक बर्गर, एक सँडविच आणि ना परत काय लागलं ना तर मी नक्की बोलवेन हा तुम्हाला. आतापुरतं तेवढंच आणा. आणि मॅगी पण बनवा छान. आईच्या गावात ही मास्तरची पोरगी तर लय आगाव निघाली. खतरनाकच आहे की. सँडविच, बर्गर, कोल्ड कॉफी. आता तर माझं ही दिवाळीच काढते वाटतं. तुम्ही बोला आता. तुम्हाला काय आणू आता? मला होय, एक प्लेट भजी आण बाबा. ओ मालक, हे काय तुम्हाला रस्त्यावरलं दुकान वाटलं वय? हे काय रस्त्यावरली टपरी नाही भजी मिळायला. दुसरं काय पाहिजे ते पटकन सांगा. किती वेळ लावता ऑर्डर द्यायला? मग असं कर, काळा चहा मिळते काय? काळा चहा आण बाबा तो तरी. अरे काळा चहा नाही बोलत त्याला, ब्लॅक टी बोलतात. ब्लॅक टी. हे जे आयला हे जे जरा बावळटच दिसतंय. काय वाटेल तेच मागतंय. घरात काय मिळते का नाही याला? चेष्टा करत होतो मी त्याची. काय नाही. मला सांग पिल्लू, माझ्या अगोदर तुला एखादी गर्लफ्रेंड होती का रे? काय गर्लफ्रेंड? अगं इथं टाइम कोणाला आहे? लय बिझी माणूस आहे मी. तुला माहित नाही वाटतं. अगं शाळेतल्या सगळ्या पोरी माझ्याच मागे लागल्यात. तुला तर माहिती आहे ना किती हँडसम आहे तो मी. पण कसं आहे ना, आपल्याला कोणी आवडतच नाही. आपला विचार लय वेगळा आहेत माहितीये तुला. आपल्याला ना फक्त तूच आवडलीस. विषय संपला. अय्या खरंच? पण मीच का आवडले तुला? माझ्यातलं तू काय बघितलंस एवढं? काय आवडलं तुला माझ्यातलं? तेच तर मला कळलेलं नाही. तुझ्यात एवढं मी काय बघितलं ते. माझं मलाच कळलं नाही तर तुला काय सांगू? अगं तू तर दिसायला तर खूपच सुंदर आहेस. मनानं पण चांगली आहेस. खूप समजूतदार आहेस. आणि त्यात भर म्हणजे तुझा पप्पा मास्तर पण आहे. लय मोठ्या गोष्टी आहेत बघ या सगळ्या. म्हणूनच मला तूच आवडतेस बघ. अख्ख्या वर्गात मी कुणाकडे बघत नाही, पण तुझ्याकडेच बघतोय बघ. अच्छा असं आहे का सगळं? बरं झालं तू सांगितलंस ते. आता हिला कुणी सांगा? 2 वर्ष झालं पोरीच्या मागे लागलोय पण एक बी पटली नाही. आता ही एवढी गावल्या देवाच्या कृपेनं तेवढी टिकू दे म्हणजे झालं. बरं मी काय म्हणालोय, तुला नाही का एखादा बॉयफ्रेंड? का अख्ख्या वर्गात मीच आवडतो, पप्पू द डॉन. मला होय दररोज प्रपोज येतात. पण मला ना तुझी ती उभी उभी केस ती खूप आवडतात. म्हणून मला ना तूच आवडतोस. मग आपली हेअरस्टाईलच भारी आहे. आईला आपणच भारी आलंय म्हटल्यावर हेअरस्टाईल भारी असणार की आपली. आईला हिनं माझ्यात असं काय पाहिलं? हिला कसं काय आवडलं माझं मलाच कळना. काय का असं ना,
आवडलं हे महत्वाचं आहे. मी काय म्हणतोय चिंगे, आपण लगीन कधी करायचं? काय विचार केलीस का नाही आपल्या लग्नाचा? का मी एकट्यानंच विचार करायचा सगळा? काय लग्न? अरे त्याला खूप वेळ आहे अजून. अरे माझ्या पप्पांना जर माहित झालं तर तुलाही मारतील आणि मलाही मारतील. बसशील बोंबलत. आता हिला कुणी सांगायचं? हिचा बा जरी दिसला तरी मी पळून जातोय. अख्ख्या जगातला डेंजर आणि दुश्मन आहे तो माझा. एकदा फक्त हिच्याशी लग्न होऊ दे, मग सांगतोच त्याला. या मास्तरनं ना लय मारलंय मला. त्याचा बदला कसा घेतो बघच. मला एक सांग, आता आपलं जर लग्न झालं तर आपण राहणार कुठे? काही जॉब वगैरे करशील ना? हां, मग तर मी लय मोठा ऑफिसर होणार आहे. तुला त्या दिवशी सांगितलं की मला IPS व्हायचं आहे, IPS. हिला कोणी सांगाव? IPS का BPS? हिच्याशी लगीन करून हिच्या बाची प्रॉपर्टी माझ्या नावावर लावून घेऊन हिच्याच घरात राहायला जाणार आहे. शानी कुठली.